अरे इथे का चुकलंस? इथंच तू काय पाहिजे? खरं तर त्याच्या तोंडावरच तू काय पाहिजे. का र? त्यानं काय केलं तुझं? तुला माहित नाही वय? काय भांग सगळं फिरतो का गडावर? हा, अरे गड्या पण झालंय काय सांगशील का? सगळ्या गडावर माहित आहे आणि तुला माहित नाही वय? अरे पन्हाळ्यावर महाराजांच्या जेवणात विष घालवलेलं तो या कलुष्यातच डाव होता म्हणे. अरे सांगतोस काय? महाराजांनी मित्र मित्र म्हणून इथे आणलं, त्याची नेमणूक केली. बघ तूच कविराज म्हणून किती कौतुक केली आणि तोच यांच्या जीवावर उठला. अरे खरं नाही वाटत. जे नाही वाटत तेच खरं निघतं बघ. तो सूर्याजी आणि बापूजी त्यांची नेमणूक या कविराजानेच केली होती. तसं कागद बी मिळालाय. म्हणजे ते दोघं बी याचं ऐकायचं की काय? बघ तूच, हा मित्र असा मित्र असेल तर शत्रूची गरजच नाही. अरे पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांची औलाद आहे ही. आस्तनीतले साप म्हणतात ना, तीच गत आहे. अरे त्याला दगडाने ठेचून मारला पाहिजे. चल. मातोश्री, या. आपण तातडीने आम्हाला बोलावलं. खरं तर आम्ही येणारच नव्हतो. राजे आल्यापासनं गडावर एक वेगळाच झंझावात घिरट्या घालतोय. संशयाने आम्हाला जखडून टाकलंय हो अगदी. आता या संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची गरज नाही. म्हणजे म्हणजे तुमच्या कानावर काहीच आलं नाही का? आपण कशाबद्दल बोलत आहात? कविराज. कविराज? काय झालं त्यांना? त्यांना काही झालं नाहीये, पण एक वेगळीच गोष्ट कानावर आली. आम्हाला तर मनापासून वाटतंय की ही गोष्ट खोटी असावी म्हणून. मातोश्री, सुनबाई, पन्हाळगडावर बापूजी आणि सूर्याजी ज्यांनी शंभूराजेंबरोबर घातपात करायचा प्रयत्न केला, त्यांच्या जेवणात विष मिसळलं, त्यांची गडावरची नियुक्ती कविराजांनी केली होती म्हणे. काय? हो, खबर खात्रीशीर आहे. नाही मातोश्री, कविराज असं कदापि करणार नाही. म्हणूनच आम्ही म्हणतो की ही खबर खोटी असावी, पण दुर्दैवाने ही खरी आहे. तेव्हा कविराजांना अटकही झाली असेल. अटक? त्या दोघांची नियुक्ती गडावर कविराजांनी केली ह्याचे पुरावे सापडले. आणि बापूजी आणि सूर्याजी बरोबर कविराजांचं संधान होतं हे सगळ्यांना कळलंय आता. मुजरा राजे. कविराजांना आम्ही तातडीनं बोलावलंय म्हणून सांग. पुढं घालूनच घेऊन ये. जी राजे. राजे, राणी साहेब, आम्ही खरं तर येणार नव्हतो, परंतु महत्वाची बाब आपल्या कानावर घालायची म्हणून आलो. महत्वाची बाब? बोला. राजे, बाब महत्वाची असली तरीही तिची सत्यता आपण पडताळून पाहावी आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावा. राणी साहेब, काय झालंय? असं का बोलता आहात? गडावर अशी चर्चा आहे की बापूजी आणि सूर्याजीची नियुक्ती म्हणजे ज्यांनी आपल्याला जेवणातून विष दिलं त्यांची नियुक्ती आपल्याच खास माणसानं केली होती. आमच्या खास माणसाने?
कोणी? कोणी राणी साहेब? कविराजांनी. काय? कवी कलशांनी? नाही नाही राणी साहेब, हे शक्य नाही. म्हणजे गडावर जी चर्चा आहे ती आम्ही तुम्हाला सांगितली. राणी साहेब, कविराज असा विचार सुद्धा करू शकत नाही. तुम्ही जाणता कविराजांचं आमच्यावर किती प्रेम आहे ते. आमच्यासाठी प्राणांची सुद्धा पर्वा न करणारे आहेत ते. राजे, माफी असावी, मी कविराजांना घेऊन येऊ शकलो नाही. काय म्हणाले? आता लगेच भेटीसाठी येऊ शकणार नाही असा निरोप दिलाय त्यांनी. ठीक. राणीसाहेब, आम्हाला वाटत होतं की आम्ही हा गुंता सोडवण्याच्या जवळ आहोत, पण गुंता मात्र वाढतच चालला. जय महाचंडी. बाळराजे, आपण इथे? आम्ही तुम्हाला जाब विचारायला आलो आहोत. कसला जाब? कविराज फार भोळे बनण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला सगळं कळून चुकलंय. आम्हाला तर फक्त तुमच्या तोंडून कबुली जबाब ऐकायचाय. कसला कबुलीचा बाब? तुमच्या गुन्ह्याचा. आम्ही कसला गुन्हा केला? विषप्रयोगाचा. तोही प्रत्यक्ष छत्रपतींवर. बऱ्या बोलाने गुन्हा कबूल करा. आम्ही स्वतः इथे देवीच्या समोर तुमचा शिरच्छेद करणार आहोत. बाळराजे, तुम्ही काय ऐकलं, तुम्हाला काय कळलं आम्हाला माहिती नाही. पण एकच सांगतो, छत्रपती श्री संभाजी महाराज आमच्या हृदयाचे स्वामी आहे आणि कायम असणार. त्यांचं अहित आम्ही कधीच करणार नाही. करणं तर सोडाच, आमच्या मनात असला अभद्र विचारही येणार नाही. देवी माता साक्षात. खरं तर आम्हाला कोणालाही सफाई देण्याची गरज नाही, परंतु आपल्या मनात कोणताही किंतु राहू नये म्हणून सांगितलं. ह्या उपर आम्ही दोषी आहोत असं जर का आपल्याला वाटत असेल तर हे तुमची संशय आणि ही आमची कर्तव्य आहे. एवढा जीवाला जीव देणारा आमचा जिवलग, आमच्यावर अतूट निष्ठा असणारा, अमर्याद प्रेम करणारा, जगात जे जे चांगलं आहे, उन्नत आहे, उदात्त आहे, ते सगळं आम्हाला मिळावं म्हणून धडपडणारा, तळमळणारा, आमच्यासाठी हळहळणारा आमचा मित्र, आमच्यासाठी शब्दांचे महाल बांधणारा, शब्दांचा स्वानंद उभारणारा आमचा सखा. पण त्याचाच निवाडा आमच्या समोर उभा राहणार. काय करावं? अस्वस्थ आहात? अस्वस्थ आहोत खरे. कारण कारण
राणीसाहेब, कधी कधी नको वाटत असलेल्या गोष्टीच आपल्या समोर येतात आणि आपल्याला त्या कराव्या लागतात. आता हेच बघा ना, कविराजांना केवढा सन्मान दिला आम्ही. राज्याभिषेकानंतर त्यांना छंदोगामात्य ही पदवी सुद्धा दिली. आणि आता तेच कविराज आमच्या समोर गुन्हेगार म्हणून उभे राहणार. म्हणजे निवाडा. निवाडा निवाडा करावा लागणार. करा. अगदी निर्धास्त मनाने निवाडा करा. त्याला सामोरं जा. तुमच्या मनासारखं होईल सगळं. खरंच? होय राजे. कोणतीही खंत बाळगू नका. अगदी निर्धास्त मनाने निवाड्यास सामोरं जा. आबासाहेबांचं स्मरण करा. कोणतीही गोष्ट विपरीत घडणार नाही, कारण येणारा प्रत्येक दिवस हा तुमचा असेल. राजे, तुमची आणि कविराजांची मैत्री अखंड राहील. तसंच हो. जगदम जगदम. हा अनाजी पंत म्हणजे काय मामूली गोष्ट वाटली तुम्हाला? हा, स्वराज्याची जमीन मोजणारा मी, माणसं मोजणाराही मीच, आणि प्रसंगी खऱ्यासाठी जीवाची पर्वा न करणाराही मीच. खऱ्यासाठी? तुम्हाला एकदा नाही हजारदा सांगितलं, ही सत्याची लढाई आहे. खरंच हो. कसं काय जमतं तुम्हाला? त्यासाठी चातुर्य लागतं. एक वेळ माझ्याकडे वाघासारखी शक्ती नसेल, पण चातुर्य तर आहे. आणि माणसाकडे शक्ती नसली तरी चालेल, पण बहिरी ससाण्याची झेप पाहिजे, गिधाडाची चोच पाहिजे. ती तुमच्याकडेच आहे. ती तुमच्याकडेही पाहिजे. माझ्याकडे तर आहेच. म्हणून तर हा अनाजी तरलाय. नाहीतर शंभूराजांच्या पुढे कोणाचा टिकाव लागतोय हो. हे पटतंय बरं. आता तुम्ही बघा, जेव्हा आम्ही उजव्या हाताने तलवारी चालवतो तेव्हा डाव्या हातालाही समजत नाही. त्यात वाकबगार आहात. वाकबगारपणा उद्या बघा. माशाचं कालवण खायला घालूनही आम्हाला शंभूराजांचा काटा काढता आला नाही. ठीक आहे, ते नाहीत, पण कलुषा तर आहे. त्याला आम्ही अडकवणार. उद्या निवाडा होणार आणि छंदोगामात्य हे निंदोगामात्य ठरतील. भर दरबारात बघतच राहा. म्हणजे कलुषाच्या अघोरी साम्राज्याचा नायनाट होणार. होणार. ओम फट स्वाहा. उद्याच, तेही भर दरबारात शंभू राजांच्या समोर. राजे, दरबाराचं कामकाज सुरू करण्याची परवानगी द्यावी. परवानगी आहे. राजे, आपण गडावर नसल्याने बरीच पत्र आणि खलिते रायगडावर येतात. त्यातील महत्वाचे पत्र आणि खलिते आम्ही पन्हाळगडावर पाठवतो. पण आज काही कज्जे आहेत. त्यासाठी 4 दिवसापासून काही मंडळी थांबली आहेत, म्हणून आज काही कज्जे. बाळाजी पंत, हे कज्जे आपणही सोडवू शकतो. राजाला कशाला अडकवताय त्यात? शिवाय
प्रल्हाद पंत आहे ती, काझी हैदर आहे ती, त्यासनी ते सोपवा. हो, पण माझ्या समोर आता एक वेगळा कज्जा आहे. तो मात्र राजांनी सोडवला पाहिजे. राजे, परवानगी आहे? परवानगी आहे. राजे, विषय नाजूक आहे. परंतु महत्वाचा आहे. हो राजे, सापाच्या मस्तकात विष असतं, विंचवाच्या नांगीत विष असतं, हे आपण जाणतात. परंतु कधी कधी एखादा मनुष्य हसतो, गोड बोलतो, सत्याचं सोंग आणतो, भक्तीचा भंडारा मस्तकी मागतो, निष्ठेचा एकमुखी रुद्राक्ष घालतो, सहमतीचे भस्म चर्चितो. परंतु एक ना एक दिवस सगळ्या गोष्टी उघड होतात. हो पंत, कोणाबद्दल बोलतात तुम्ही? तुमच्याबद्दल नाही. हो, ते कळलं मला. म्हणजे नमनालाच घडाभर तेल जाळताय तुम्ही. बाळाजी पंत, गोष्टी स्पष्टपणे दरबारासमोर याव्यात एवढीच विनंती. कारण राजांचा वेळ फार मौलिक आहे, तेव्हा जे काही बोलायचं असेल ना ते तातडीने बोला. राजे, आम्हाला तुमच्या साक्षीनं तुमच्या हातून एक निवाडा करून घ्यायचा आहे. जरूर, पण कुठल्या गोष्टीचा निवाडा करायचा? राजे, निवाड्याचा विषय ऐकल्यानंतर आपल्यातील सत्याचे बुरुज ढासळणार नाहीत आणि विश्वासाचे उत्तुंग मनोरे तडकून जाणार नाहीत, अशी मी आशा बाळगतो. अहो, काही बुरुज ढासळत नाही. तुम्ही स्वतःला ढासळण्यापासून वाचवा. स्पष्ट बोला, कोणाचा निवाडा करायचा आहे? राजे, आज आपल्याला या दरबारात छंदोगामात्य अर्थात कवी कलश, म्हणजे तुमच्या भाषेत कलुषाचा, त्याचं काय? राजे, कवी कलशाचा निवाडा करायचा आहे. काय म्हणून? कविराजांचा निवाडा? हो. कसला राजद्रोह केलाय त्यांनी? कसला राजद्रोह केलाय ते राजांच्या सामने ठरेल ना. काय ठरेल? उगाच 12 बायांस लावू नका, आणि लावायचे असतील तर पुरावेही महत्वाचे. मी पुराव्याशिवाय बोलत नाही, आणि पुरावा तर कालही मांडला होता तुमच्या समोर, आणि आजही मांडणार राजांच्या समोर. राजे, न्याय झाला पाहिजे. राजद्रोह जर सिद्ध झाला तर शिक्षाही झालीच पाहिजे. राजे, कवी कलशांना दरबारात बोलवण्यात यावं. कवी कलश यांना दरबारात हजर करा. कलश यांना दरबारात हजर. कवी कलश यांना दरबारात हजर. कविराजाकडून आम्हाला अशी अपेक्षा नव्हती. अहो, इथं कोणाला होती हो? ते राजाने त्यांच्यावर किती विश्वास ठेवला होता. अहो, परका माणूस असून सुद्धा राजांनी जीव लावला, सावली दिली. आणि यांनी केला विश्वासाचा उन्हाळा. काय उपयोग हो?